आपल्या जीवाची भीक मागत राहिली, मात्र तिला फक्त अद्दल घडवायची होती म्हणून त्यानं भल्या मोठ्या सूर्यानं तिच्यावर अनेक वार केले आणि बघ्याच्या भूमिकेत असलेल्या नागरिकांना तिची तडफड दिसली नाही। तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे नाही आलं। सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही घटना पुण्याच्या विमाननगर परिसरातील एका नामांकित IT कंपनीच्या परिसरात घडली। शुभदा कोदारे असं या व्हिडिओतील तरुणीचं नाव। तिच्यासोबत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनोजा या तरुणानं शुभदावर सूर्यानं वार करून तिला ठार मारले। IT कंपनीतील एका इमारतीच्या खिडकीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आला। कृष्णा कनोजा याने आर्थिक व्यवहारावरून शुभदाची हत्या केली। कृष्णानं शुभदाला तब्बल 4 लाख रुपये दिले होते, मात्र तिनं खोटं कारण सांगून हे पैसे घेतल्याचं समजताच कृष्णा संतापला। मंगळवारी शुभदा जेव्हा बसने कंपनीत आली त्यावेळी कृष्णा त्या ठिकाणी होता। शुभदा जवळ येताच माझ्या पैशांचं तू काय केलंस असा प्रश्न करत कृष्णानं वाद घालण्यास सुरुवात केली। यानंतर कृष्णानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या सूर्यानं शुभदावर वार करायला सुरुवात केली। त्यानं शुभदाच्या अंगावर 4 ते 5 वेळा वार करून तिला जखमी केलं। शुभदा जखमी होऊन जमिनीवर कोसळली। त्यावेळी कृष्णा सुरा घेऊन तिच्या भोवती घिरट्या घालत होता। यावेळी आजूबाजूला कंपनीतील अनेक कर्मचारी उपस्थित होते, मात्र कृष्णाच्या हातातील भला मोठा सुरा पाहून कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत झाली नाही। कृष्णानं वार केल्यामुळे शुभदा अर्धमेली होऊन जमिनीवर बसली। यानंतर कृष्णानं आपल्याकडील सुरा जमिनीवर फेकून दिला। कृष्णानं सुरा फेकल्यानंतर आजूबाजूने लोक त्या ठिकाणी धावत आले आणि त्यांनी कृष्णाला मारायला सुरुवात केली। मात्र हे सगळं घडेपर्यंत शुभदाच्या शरीरातून बरंच रक्त वाहून गेलं होतं। त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिनं आपला जीव सोडला। या घटनेमुळे पुण्यात आता एकच खळबळ उडाली आहे। मृत तरुणी शुभदा कोदारे आणि आरोपी कृष्णा एकाच कंपनीत काम करायचे। कृष्णानं शुभदाची निर्घृणपणे हत्या का केली हे जाणून घेऊयात। मृत तरुणी शुभदा कोदारे आणि आरोपी कृष्णा एकाच कंपनीत काम करायचे। वडील आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे असं सांगत शुभदानं अनेक वेळा कृष्णाकडून पैसे घेतले। कधी 25,000 घेतले तर कधी 50,000 रुपये अशी रक्कम घेत तिनं त्याच्याकडून सुमारे 4 लाख रुपये घेतले। त्यानंतर तिनं त्याच्याकडे पुन्हा पैसे मागितल्यानं कृष्णाला तिचा संशय आला। नक्की काय झालंय याची शहानिशा करण्यासाठी कृष्णानं थेट शुभदाचं मूळ गाव कराड गाठलं। मात्र तिथे गेल्यावर जे समजलं ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला, कारण शुभदाचे वडील अगदी ठणठणीत होते। आपल्याला काही झालं नसून कोणतंही ऑपरेशन झालं नाही असं त्यांनी कृष्णाला सांगितलं। शुभदानं आपल्याला फसवून पैसे घेतल्याचं समजताच त्यानंतर कृष्णानं तिच्याकडे पैसे परत मागत तगादा लावला। याच मुद्द्यावरून त्यांचा अनेकदा वादही झाला। या वादानंतरच शुभदाची हत्या झाली। या प्रकरणात आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा याला अटक करण्यात आली आहे। आरोपी कृष्णा याला शुभदाला मारायचं नव्हतं पण अद्दल घडवायची होती असं आरोपींनी पोलिसांना सांगितलंय। या प्रकरणातील आरोपी कृष्णाला अटक झाली। पोलीस चौकशी देखील सुरू आहे। मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शुभदाला वेळेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असतं। बघ्याची भूमिका बजावणाऱ्या लोकांनी कृष्णाला तेव्हाच रोखलं असतं तर आज कदाचित शुभदा जिवंत असती। या घटनेत कृष्णा आरोपी जरी असला तरी देखील बघ्याच्या भूमिकेत असलेले नागरिक देखील कदाचित या घटनेला तेवढेच जबाबदार आहेत।